विधानसभेला 60 जागा लढवण्याची इच्छा। इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचं वक्तव्य। तर बहुमत मिळाल्यावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार, अजितदादांचं विधान। महायुतीच्या नेत्यांची दादा गटाच्या जाहिरातीवर चर्चा। बीडच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांच्या नावाचा उल्लेख, मुंडेंची स्पष्टोक्ती। तर लाडकी बहीणच्या अनुषंगाने एसओपी बनवूयात, फडणवीसांची भूमिका। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। बारामतीत भाजपच्या होर्डिंगवर शिंदेंचा फोटो, पण अजितदादांचा फोटो नाही। पंतप्रधान मोदींनी केवळ शिवरायांची नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे। कडेगावातील भाषणात राहुल गांधींचा हल्लाबोल। मातोश्रीतच असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यक्रमाकडे पाठ। मातोश्रीवरच ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्याची माहिती। महाविकास आघाडीचं जागा वाटप होण्याआधीच ठाकरे गटाचे मुंबईतल्या 36 पैकी 22 शिलेदार ठरले। संभाव्य उमेदवारांची यादी एबीपी माझाच्या हाती। सध्याचे आमदार आणि नव्या चेहऱ्यांना संधी। राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। फरार असताना आपटे गोवा इंदौरमध्ये गेल्याचा वकिलांचा दावा। देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांच्या दबावामुळे जेपी नड्डा यांनी आपला भाजप प्रवेश जाहीर केला नाही, एकनाथ खडसेंचा दावा। बदलापूर रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वर गोळीबार। जुन्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती। एक जण गंभीर जखमी तर गोळीबार करणारा एक जण पोलिसांच्या ताब्यात। गणेशोत्सवाला निघालेले कोकणवासीय अजूनही वाहतूक कोंडीतच। रायगडमध्ये अनेक वाहनं अडकली। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचाही फटका। मुंबईतील लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक आनंदले। अंबानी कुटुंबियांकडून 15 कोटी रुपये मूल्य असलेला 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण। ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।